विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन हे बघितलं. यामध्ये तुमच्या लक्षात आलं की जे इलेक्ट्रॉन आहे ते न्यूक्लियस भोवती 4 कक्षेमध्ये किंवा 4 शेलमध्ये राहून रिव्हॉल्व होतात. पहिली जी शेल आहे ती आहे के, दुसरी एल, तिसरी एम आणि चौथी एन. के शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन राहू शकतात? 2. दुसऱ्या शेलमध्ये म्हणजे एल शेलमध्ये किती राहू शकतात? 8. एममध्ये किती राहू शकतात? 18. आणि एनमध्ये किती राहू शकतात? 32. चला आता समोर जाऊया आपण. बघा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का? बघा, देर इज अ सिमिलरिटी इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड सोलर सिस्टीम. जी वरची सोलर सिस्टीम आहे म्हणजे सन, त्याच्याभोवती फिरणारे प्लॅनेट आणि आपलं ॲटॉमिक स्ट्रक्चर यांच्यामध्ये सिमिलरिटी आहे. द प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता वरती जे सोलर सिस्टीम आहे, सनभोवती जे वेगवेगळे प्लॅनेट फिरतात ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे फिरतात. सो विच फोर्स माइट बी ॲक्टिंग इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर ॲटममध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियस भोवती फिरत असतो. तर तो कशामुळे फिरत असेल? इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती कोणत्या फोर्समुळे फिरत असेल? सो दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. कारण की इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज आणि न्यूक्लियसमध्ये जो प्रोटॉन आहे त्याच्यावर आहे पॉझिटिव्ह चार्ज, आणि म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समुळे तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो. आता सेकंड क्वेश्चन पहा. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आर टुगेदर इन द न्यूक्लियस. जो पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आहे तो न्यूक्लियसमध्ये असतो. व्हॉट माइट बी वन ऑफ द फंक्शन ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये तुम्हाला माहीतच आहे की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, तुम्हाला माहीतच आहे. न्यूट्रॉनचं एखादं फंक्शन सांगा. न्यूट्रॉन काय करतो? न्यूक्लियसला स्टेबिलिटी देतो. सो दिस इज द मेन फंक्शन ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. तसेच तो प्रोटॉनला बाइंड करून ठेवतो. आता आपण पुढे बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट, म्हणजे मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. तर बघा, वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन्स कॅन बी अकोमोडेटेड इन द शेल के, एल, एम, एन रिस्पेक्टिवली. तुम्ही आधीच बघितलं आहे की जे 4 शेल आहे के, एल, एम, एन, यामध्ये 2, 8, 18 आणि 32 एवढे इलेक्ट्रॉन सामावू शकतात. दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट शेल. आणि त्या शेलची ती मॅक्झिमम कॅपॅसिटी असते. म्हणजे जसं की के शेल आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन. त्यानंतर जो एल शेल आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन. एम शेल आहे त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन. आणि एन शेल आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन राहू शकतात? 32 इलेक्ट्रॉन राहू शकतात. द इलेक्ट्रॉन in an atom is distributed in the shell according to their maximum capacity. The shell-wise distribution of electron in an atom of an element is called electronic configuration of that element. Electronic configuration म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखाद्या एलिमेंटमधल्या ॲटमचं शेल वाईज इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन शो करतो, सो दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट. पुढे बघा, इच इलेक्ट्रॉन हॅज डेफिनेट एनर्जी ॲज पर शेल इन विच इज प्रेझेंट. प्रत्येक इलेक्ट्रॉनची आपली विशिष्ट अशी एनर्जी असते आणि हे डिपेंड करते तो कोणत्या शेलवर आहे त्यावर. एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट शेल दॅट इज के शेल इज द लोएस्ट. न्यूक्लियसच्या जवळ जो सर्वात जवळचा शेल असतो के शेल, त्याची एनर्जी कशी असते? सर्वात कमी असते. Energy of electron in the subsequent shell goes on increasing with the ordinal number of the shell. सगळ्यात कमी असते के शेलची, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त असते यल, नंतर यम आणि एन शेलची सगळ्यात जास्त एनर्जी असते. त्यानुसार तिथल्या इलेक्ट्रॉनची असते. द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट इज सच दॅट द एनर्जी ऑफ ऑल इलेक्ट्रॉन टुगेदर इज द मॅक्झिमम पॉसिबल. इलेक्ट्रॉन गेट अ प्लेस इन द शेल in accordance with the maximum capacity of electron shell in an atom and the increasing order of that energy. तर इलेक्ट्रॉनची ही जी एनर्जी आहे हे डिपेंड करते की तो कोणत्या शेलमध्ये आहे त्यावरून. लेट अस नाव लुक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ॲटम ऑफ सम एलिमेंट. आता आपण काही एलिमेंटच्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहणार आहोत. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे एखाद्या ॲटमचं
जे इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन आहे किंवा इलेक्ट्रॉनिकचं डिस्ट्रीब्युशन म्हणू आपण त्याला. सो दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. The row 1 to 3 are filled in this table. Accordingly, you have to fill rest of the table. आता विद्यार्थी मित्रांनो, हा टेबल आपल्याला फिलअप करायचा आहे. पहिले जे 3 ॲटमचे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे ते फिलअप केलेले आहे. चला आपण बघू. इथे ॲटम दाखवलेले आहे, इथे त्यांचं सिम्बॉल, इथे त्यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यांची संख्या, इथे के शेल, इथे यल, इथे यम आणि इथे यन. इथे मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन सामावून घेऊ शकतात. इथे 8, इथे 18 आणि इथे 32. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं लिहायचं न्यूमेरिकल फॉर्ममध्ये हे इथे दिलेलं आहे. बघा आता जसं इथे हा आहे हायड्रोजन ॲटम, सिम्बॉल एच. इलेक्ट्रॉन किती आहे याच्यामध्ये? एकच इलेक्ट्रॉन आहे. एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे इथे के मध्ये तो येऊन जाईल आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपण याचा असं लिहू. हेलियम, याचा सिम्बॉल आहे एच ई. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. के शेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावून घेऊ शकतात? 2. आणि म्हणून बाकीच्या जे शेल आहेत त्या एम्प्टी राहतील आणि इथे दाखवलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2. नंतर लिथियमचा इलेक्ट्रॉन किंवा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. पण केमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावून घेतले जातात? 2. आणि म्हणून जो उरलेला आहे तो कशामध्ये जाईल? यलमध्ये जाईल. आता कार्बन बघा, कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. के शेलमध्ये किती राहतील? 2च राहतील, कारण मॅक्झिमम 2च इथे राहू शकतात. आणि उरलेले जे 4 आहेत ते कुठे जातील? यलमध्ये. मग याचा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन किती राहील? 2, 4. आता 2, 4 दाखवताना तुम्हाला इथे कॉमा करावा लागेल. कॉमाचा अर्थ असा होतो की ते शेल वेगवेगळे आहेत. नंतर इथे नायट्रोजन पहा, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉन आहे 7. इथे किती येतील? 2. इथे किती येतील? 5. आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय येईल इथे? 2, 5. नंतर ऑक्सिजन पहा, ऑक्सिजनचा सिम्बॉल ओ. इलेक्ट्रॉन किती आहे? 8. इथे किती येतील? 2. इथे किती येतील? 6. बाकीचे एम्प्टी. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2, 6. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किंवा इलेक्ट्रॉन 9. इथे किती येतील? 2. इथे किती येतील? 7. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2, 7. निऑन इलेक्ट्रॉन किती आहे? 10. इथे किती येतील? 2. इथे किती येतील? 8. मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन सामावून घेतले जाऊ शकतात? 8. नंतर सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 किंवा इलेक्ट्रॉन किती आहे? 11. इथे किती येतील? 2. इथे किती येईल? 8. किती झाले? 10. मग एक राहिला, एक कुठे येईल? याच्यामध्ये येईल, यममध्ये. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2, 8, 1. नंतर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 किंवा इलेक्ट्रॉन 17, 2, 8, 7. हे एम्प्टी राहील आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2, 8, 7. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गन बघा, ऑर्गन 18 इलेक्ट्रॉन, 2, 8, 8, 2, 8, 8. ओके. नंतर ब्रोमीन 35. इथे किती येईल? 2. इथे किती येईल? मॅक्झिमम 8. इथे किती येईल? 18. आणि इथे किती येईल? 7. कारण इथे 18च इलेक्ट्रॉन सामावून घेतले जातात आणि म्हणून 2 + 8, 10 + 18, 28 झाले, +7. सो टोटल किती झाले? 35. मग इथे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन किती येईल? 2, 8, 18, 7. ओके. आता पुढे बघू आपण. द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म कंटेन नंबर्स सेपरेटेड बाय कॉमास. तर हे जे न्यूमेरिकल नंबर्स आहे, हे न्यूमेरिकल नंबर्स हे आपण मांडताना कॉमास देतो. हेअर द नंबर इंडिकेट द इलेक्ट्रॉन नंबर इन द शेल विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. फॉर एक्झाम्पल द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ सोडियम 281. आता इथे आपण सोडियमचं बघितलं. सोडियमचं इथे के शेलमध्ये किती आले? 2. इथे किती आले? 8. आणि इथे किती आले? 1. लिहिताना आपण काय केलं? 2, 8, 1. तर अशा प्रकारे आपल्याला ते लिहावं लागते.
sodium 281, it means that the total 11 electron in the sodium is distributed 2 in the shell K, K8 in the shell L and 1 in the shell of M. आता सोडियमचे इलेक्ट्रॉन मांडताना आपण केचे किती दर्शवले 2, एलचे किती दर्शवले 8 आणि एमचे किती दर्शवले 1. सो 2, 8, 1. The electronic configuration of atom can also be represented by shell diagram as shown in the 5.8. आता हे जे इलेक्ट्रॉन आपण दर्शवतो ते या पद्धतीने तर दर्शवू शकतो. शिवाय आपण आता पुढे बघणारच आहोत की कशा प्रकारे आपण हे इलेक्ट्रॉन दर्शवू शकतो. आता आपण बघू व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. तर व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आता आपण बघणार आहोत. आय होप तुम्हाला हे समजलं.